मुंबई आणि पुणेकरांना देवाभाऊंच्या सरकारनं मिसिंग लिंकचं गिफ्ट दिलंय। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील मिसिंग लिंक मार्ग प्रकल्पाचं थोड्याच वेळात लोकार्पण केलं जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते या मार्गाचं लोकार्पण होईल। या प्रकल्पामुळे घाटातील वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवास अधिक वेगवान व्हायला मदत होणार आहे। विशेष म्हणजे मिसिंग लिंक मार्गावर 2 मोठे बोगदे आहेत। यातल्या एका महाकाय बोगद्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा नोंद झाली आहे। या मिसिंग लिंक प्रकल्पामुळे अभियांत्रिकीचा एक उत्तम नमुना साकारला गेलाय। देशातलं वंडर ज्याला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने वाइडेस्ट अंडरग्राउंड टनेल असा दर्जा दिला, रेकॉर्ड दिला आणि सर्व प्रकारच्या इंजिनिअरिंग मार्वल्सने परिपूर्ण अशा पद्धतीनं हा मार्ग या ठिकाणी तयार झालाय आणि आज त्याचं लोकार्पण झाल्यानंतर मुंबई पुणे रोडवरचं कंजेशन हे पूर्णपणे संपेल। अर्ध्या तासाने अंतर कमी होईल, 10 किलोमीटरने अंतर कमी होईल आणि आपला जो मुंबई पुणे क्वांटम कॉरिडॉर आहे, टेक्नॉलॉजी कॉरिडॉर आहे, हा कॉरिडॉर करण्याकरता त्याचा एक मोठा फायदा होणार आहे। मला असं वाटतं की आजचा दिवस हा अतिशय महत्वाचा आहे। महाराष्ट्र दिनी महाराष्ट्राने वर्ल्ड रेकॉर्ड करणं हा देखील एक अत्यंत महत्वाचा विषय आहे। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडे। मनश्री, सर्वार्थानं परिपूर्ण असा हा खरं तर मिसिंग लिंकचा महामार्ग आहे आणि त्यामुळे सर्वांनाच याचा फायदा होणार आहे। काय सध्याची परिस्थिती, कशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलंय, तयारी अंतिम टप्प्यामध्ये आली आहे? अगदीच तयारी अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे आणि अर्थात प्रतीक्षा सुद्धा अंतिम टप्प्यात आहे की मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरती जो काही वेळ लागायचा प्रवासासाठी तो वेळ आता जवळपास अर्धा ते पाऊण तासाने कमी होणार आहे। ज्या बोगद्यात, ज्या भल्या मोठ्या बोगद्यात मी सध्या उभी आहे, हाच बोगदा मी तुम्हाला दाखवते। आत्ताच आपण प्रतिक्रिया ऐकली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची। त्यांनी सांगितलं की अभियांत्रिकीचा हा एक विशेष नमुना आहे आणि हा एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने ही अर्थातच एक महत्त्वाची आणि अभिमानाची बाब आहे। जे गिफ्ट आज महाराष्ट्राला महाराष्ट्र दिनाच्याच दिवशी मिळतं आहे, कारण मुंबईहून पुण्याकडे आणि पुण्याकडून मुंबईकडे येणाऱ्यांची संख्या प्रचंड असते। हा जो बोगदा तुम्ही बघता आहात हा जगातला सर्वात रुंद बोगदा आहे, ज्या ठिकाणी जवळपास असे 2 बोगदे आपल्याला बघायला मिळतात की जे जुळे बोगदे असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं की 10 लेनचे हे बोगदे असणार आहेत। खरं तर हा प्रकल्प 2019 मध्ये सुरू करण्यात आला, ज्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री हे देखील देवेंद्र फडणवीस होते। त्यांच्या काळात या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आणि त्यानंतर या प्रकल्पाचं उद्घाटन हे सुद्धा इन्फ्रामॅन अशी ओळख असणारे देवेंद्र फडणवीसच करतायत। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरच्या या मिसिंग लिंक प्रकल्पामुळे फायदा काय होईल तर 6 किलोमीटरने अंतर कमी होईल, जवळपास अर्धा ते पाऊण तास वाचेल प्रवाशांचा आणि हा अर्धा ते पाऊण तास हा सुद्धा प्रचंड मोठा वेळ आहे, कारण मुंबईकर आणि पुणेकर हे हातावरचं घड्याळ त्यांच्या नशिबाला बांधून चालतात। त्याच्यामुळे प्रत्येक मिनिट आणि मिनिट प्रवासाचा महत्त्वाचा असतो। जवळपास लोणावळ्यापर्यंत दोन्ही दिशेंनी 4 मार्गिकांसाठीचे असे 2 बोगदे तयार करण्यात आलेले आहेत। एकूण 10 मार्गिका वाढतायत या सगळ्यामध्ये। यातला पहिला बोगदा हा 8.92 किलोमीटरचा तर दुसरा बोगदा हा 1.75 किलोमीटरचा आहे। तर याच बोगद्याला जोडणारा टायगर व्हॅलीवर उभारला गेणारा केबल स्टेड पूल आहे, जो जमिनीपासून सुमारे 132 फूट अंतरावरचा आहे। सगळ्यात महत्त्वाचं की जगातली ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून हा मिसिंग लिंक तयार करण्यात आलेला आहे। अभियांत्रिकीचा एक उत्कृष्ट नमुना तर आहेच, मात्र लोणावळ्याच्या खालून म्हणजे लोणावळ्याच्या पुलाखालनं जेव्हा हे खोदकाम सुरू झालं तेव्हा अर्थातच आपल्या लक्षात येईल की या बोगद्याच्या वरच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर खडकाळ अशा पद्धतीचं संपूर्ण हा सह्याद्रीचा खडक फोडून अशा पद्धतीचे बोगदे तयार करणं हे अतिशय आव्हानात्मक काम होतं। खंडाळ्याच्या घाटातलं जंगल असेल, हे जंगल पार करून अशा पद्धतीचा एक अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना तयार करणं हे सुद्धा प्रचंड महत्त्वाचं आणि एक वेगळं अभियांत्रिकीचं काम होतं। मिसिंग लिंक या नावाविषयी सुद्धा लोकांना प्रचंड आकर्षण आहे। मिसिंग लिंक म्हणजे नेमकं काय तर जेव्हा 2 महत्त्वपूर्ण रस्ते, जेव्हा 2 महत्त्वपूर्ण महामार्ग जोडण्याकरताचा रस्ता मधला रस्ता हा मिसिंग असतो, तेव्हा त्याला आपण म्हणतो की मिसिंग
मार्ग आहे आणि म्हणूनच या प्रकल्पाचं नाव सुद्धा मिसिंग लिंक पडलं. मात्र आता वाहतूक कोंडी फोडण्याकरता आणि प्रवासाचा वेळ वाचवण्याकरता हा मिसिंग लिंक ओळखला जाईल आणि म्हणूनच नजर जाईल तिथपर्यंत हा बोगदा आपल्याला विस्तीर्णपणे पसरलेला बघायला मिळतोय. जर या बोगद्याची अगदी थोडक्यात वैशिष्ट्य सांगायची झाली तर बाजूला तुम्ही बघताय LED लाईट्स आहेत, त्याच्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेची योग्य ती काळजी घेतली गेलेली आहे. प्रत्येक 300 ते 350 मीटरच्या अंतरावरती आपल्याला आपत्कालीन सुविधा देण्यात आलेली आहे. वेगवेगळे इंटरचेंजेस ठराविक अंतरावरती देण्यात आलेले आहेत. समोर जर बघाल तर फॅन्सचे ब्लोअर्स लावण्यात आलेले आहेत की कुठल्याही प्रकारे गुदमरण्यासारख्या घटना या ठिकाणी घडू नयेत, ऑक्सिजनचा योग्य पुरवठा व्हावा. वरती जर आपण बघितलं मधोमध बोगद्याच्या तर स्पीकर्स लावण्यात आलेले आहेत. आपत्कालीन काळामध्ये जर कुठल्या सूचना द्यायच्या असतील तर या स्पीकर्सचा उपयोग होईल. सगळ्यात महत्त्वाचं वेगावर नियंत्रण ठेवण्याकरता CCTV कॅमेरे हे सुद्धा ठिकठिकाणी लावण्यात आलेले आहेत. जर माझ्या मागे डोक्यावर तुम्ही बघाल तर CCTV कॅमेरा आहे आणि अर्थातच ती प्रत्येक हालचाल हा CCTV कॅमेरा टिपणार आहे. तुमच्या गाडीचा वेग देखील टिपणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं की सुरुवातीच्या काळात अवजड वाहनांना या बोगद्यातून एंट्री असणार नाहीये, त्याच्यामुळे वाहतुकीचा वेग वाढवणं हे जे प्रमुख उद्दिष्ट आहे ते साध्य होणार आहे. हलकी वाहनं असतील, यासोबतच ज्या आपत्कालीन काळामध्ये जी वाहनं जाणं गरजेचं असतं म्हणजे अग्निशमन दलाच्या गाड्या असतील किंवा ॲम्ब्युलन्सेस असतील, अशा वाहनांना प्राधान्यक्रमाने प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवासी बसेसला प्रवेश देण्यात येणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं याचं कोणतेही वेगळं अशा प्रकारचं शुल्क, वेगळा अशा प्रकारचा टोल आकारला जाणार नाहीये. त्याच्यामुळे निश्चितपणे पुणेकरांसाठी आणि मुंबईकरांसाठी हे एक नवं कोरं गिफ्ट महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मिळतंय. त्याच्यामुळे मुंबईकर आणि पुणेकर यांच्यासाठी आणि प्रवाशांसाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा असाच म्हणावा लागेल. अगदी मनश्री, जसं तू सांगितलेलं आहे, पायाभूत सुविधांच्या विकासातला हा एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि त्यामुळे मुंबईकर असतील, पुणेकर असतील, त्यांना याचा निश्चितच फायदा होणार आहे. आपण अशाच आमच्यासोबत जोडलेल्या राहा. आपले प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आपण त्यांच्याकडून सुद्धा या संदर्भातले अपडेट घेणार आहोत. ओम, सध्या तुम्ही कुठे आहात? कारण थोड्याच वेळात या मिसिंग लिंकचं लोकार्पण केलं जाणार आहे. काय सध्या तिथली दृश्य आहेत? बरोबर आहे श्वेता, अगदी काही मिनिटांमध्ये खरं तर राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी दाखल होतील. ज्या ठिकाणी हा लोकार्पणाचा सोहळा आहे त्या स्पॉटवरती मी उभा आहे. माझ्या मागे तुम्ही दृश्यांमध्ये पाहू शकता की कशा प्रकारे या ठिकाणी सगळ्याच मान्यवरांच्या स्वागताची जी तयारी आहे ती केली जाते. ढोल पथक सुद्धा तैनात करण्यात आलंय आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर संबंधित प्रशासनाचे अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, संबंधित विभागांचे सचिव, अप्पर सचिव असतील किंवा म्हैसकर असतील, या सगळ्याच मान्यवरांची उपस्थिती आहे. परिवहनाचे अधिकारी राजेश नार्वेकर हे देखील उपस्थित आहेत आणि एकंदर जर आपण पाहायला गेलं तर सगळ्या प्रकारची तयारी जी आहे उद्घाटनाच्या संदर्भातली ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. एक एक करून आता मंत्र्यांचे ताफे यायला सुरुवात झाली आहे. आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो की एक ताफा सुद्धा आता या ठिकाणी दाखल होते. अपेक्षा आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणी आता दाखल होतील या ताफ्याच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहायला गेलं तर एक इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भातला अत्यंत महत्त्वाकांक्षी मोठा प्रकल्प